हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो. तर चला मी तुम्हाला जॉबहून आल्याच्या नंतर आमच्या घरी कसा गर्दा असतो ते दाखवते. तर ती आवरावरी आपण आता करून घेऊया. तर चला इथे मी तुम्हाला आल्या माझं किचन कसं आहे ते दाखवते. बघा, किचनवर केलेली आहे मुलांनी थोडीशी साफसफाई आणि थोडेसे भांडे. पण नंतर काय होतं ना, एकदाच करून आपलं राहत नाही, तर पुन्हा भांडे पण करावं लागतात, किचन पण साफ करावं लागतं, झाडून पण 2-3 वेळेस काढावं लागतं आणि मग धुतलेले कपडे वगैरे पण काढून घ्यावं लागतात, वरले ते डबल वाळू घालावं लागतात. असे जे कामं असतात दिवसभराचे ते कामं पूर्ण राहून जातात. तर आल्याच्या नंतर हे कामं बघूनच कंटाळा येतो. तर आणि तो कंटाळा आहे म्हणून चालत नाही. तर कसं आहे, आता थोड्या वेळ आरामही केला आणि नाही जरी केला तरी पण ते कामं आपल्यालाच करायचे असतात. म्हणून लगे हात कामाला लागलं तर कामं पटकन होऊन जातात. नाही तर मग तसेच खूप आळस येऊन जातो आणि कामं पण तसे जागच्या जागी पडून राहतात. तर इथं मी सर्वप्रथम काय केलेलं आहे, एक थोडेसे कपडे होते धुईला, ते धुवून घेतले आणि नंतर जी वाळलेले कपडे होते ते मी काढून घेतले. सकाळी 5:30 वाजता कपडे धुतलेले होते, पण मुलांनी मग उशिरा उठणं आणि कुणी आपलं आवरून शाळेत जाणं, मग या दोघा-तिघांपैकी एकमेकावर ढकलून थोडंसं ते राहिले वाळू घालायचे. तर लेट घातलेले आहेत वाळू, त्यामुळे मग ते वाळलेले नाही येतं. तर मग लवकर धुवून पण काय उपयोगाचं नाही. तर चला असो, त्यांनी कसं का व्हायना केलेलं आहे, तसंच ठेवलेलं नाही आहे. तर मग आता कपडे धुवून घेतले, जे वाळलेले आहेत ते काढून घेतले आणि नंतर झाडून काढून घेतलेलं आहे. आणि सुदर्शननं मग घर पुसण्यासाठी मदत केलेली आहे. एटमाप होता तर त्याने एटमाप मारून घेतलेला आहे. आणि मी किचनच्या खालची किचन पूर्ण वरचं साफ करून घेतलं आणि किचनच्या खाली जो डब्बे आहेत ते पूर्ण एक कडीला घेऊन पूर्ण पुसून घेतलेला आहे. आणि नंतर त्याने बाकीचा जो एटमाप तर मोप मारून घेतलेला आहे. आणि मी इकडे मग लगेच भांडे घासून घेतलेले आहेत. तर सर्व भांडी वगैरे मी घासून घेतलेले आहेत. आणि आज होता शुक्रवार, तर शुक्रवारी मला थोडीशी आपली पूजेची वगैरे पण तयारी करायची होती. तर लेपन वगैरे पण करून घ्यायचं होतं, कारण मी काल केलेलं नव्हतं. आज उपवास असल्यामुळे मी आज करणार होते. तर त्यासाठी भांडे वगैरे आवरले की लगेच बघा, आता किचन एकदम स्वच्छ आणि साफ करून घेतलेलं आहे. आणि लगेच सुदर्शननं आपली लादी वगैरे पुसून घेतलेली आहे आणि मी हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे. तर हळदीच्या लेपनमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र किंवा गुलाबजल आणि चंदन पावडर वगैरे टाकली तर त्याचा सुगंध वगैरे छान येतो आणि दारामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं. पण आता 5:30 पावणे 6 वाजले होते, त्यामुळे माझ्याकडे वेळ पण कमी राहिला होता. काय होतं ना, एक ती संध्याच्या टायमाला वेळेवर पूजा वगैरे पटकन झाली तर मग बरं वाटतं, कारण स्वयंपाकसुद्धा राहिलेला आहे. आणि एक करायला घेतलं तर मग दुसरं काम राहिलं, म्हणून मग त्याच्यामध्ये अर्धा जीव म्हणजे चित्त एकचित्त राहत नाही आपलं. थोडंसं हे राहिलं ते राहिलं म्हणून मग घाई काम आपल्याला करावं लागतं. तर इथं लेपनसाठी मी लेपन तयार केलेलं आहे. आणि लगेच हळदी कुंकू घालून आपल्याला कलशाला पण हळदी कुंकू द्यायचं आहे आणि कुंकवाचं स्वस्तिक पण काढायचं आहे. त्यासाठी सुद्धा हात दुसऱ्या वाटीमध्ये पण हळदी कुंकू आपलं घालून तयार केलेलं आहे. तर जो आपला उंबरा आहे तो मी पुसून घेतलेला आहे आणि डोरसुद्धा पुसून घेतलेला आहे. आणि त्यावर लगेच आपलं लेपन लावून घेतलेलं आहे आणि लगेच हात स्वस्तिक आणि ओमसुद्धा काढून घेतलेला आहे. ह्याला थोडंसं वाळून देण्यासाठी वेळ हवा होता मला, पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मग मी काय केलेलं आहे, रांगोळी वगैरे काढत नाही बसलेली, कारण रांगोळी काढायला हळदीचं जे लेपन आहे ना ते पूर्ण थोडंसं सुकलेलं पाहिजे. तर हे सुकायला तेवढा वेळ नव्हता मला, लगेच पूजा करून घ्यायची होती. त्यासाठी मग मी सुकून दिलेलं नाही, त्यावर लगेच आपलं कुंकू आणि थोडेसे टिपके वगैरे दिलेले आहेत आणि स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. इथं आपले सगळे कामं झालेली आहेत आणि मी इथे लगेच काय केलेलं आहे, आपले सायंकाळची जी देवपूजा असते, जी सायंकाळची अगरबत्ती वगैरे आपण लावतो, दिवा लावतो, ते पण मी करून घेतलेलं आहे. आणि इथे हळदीच्या लेपनावर रांगोळी काढलेली नाही, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. कारण का तर आपलं लेपन जे आहे ते सुकलेलं नाही आहे, त्यामुळे कुंकवानेच आपला उंबरा मी रांगोळीसारखा हे केलेला आहे, सजवलेला आहे. तर चला, सजवलेला म्हणजे एवढा काही नाही, पण थोडासा त्यातले त्यात
टिपके वगैरे दिलेले आहेत. हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो. तर आता मी झालेली आहे थोडीशी तयार. तर आता मला पूजा करायची आहे आणि आता जवळपास 6:30 वाजले आहेत. तर 6:30 वाजता आपली पूजा व्हायलाच पाहिजे. त्यासाठी मी पटकन आवरून तयार झालेली आहे आणि पटकन पूजा करून घेते आणि नंतर थोडासा नैवेद्य वगैरे दाखवून घेते. तर ह्यावेळेस मी आपल्या पूजेच्या पाटावर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे, कारण लाल आणि पिवळे लक्ष्मीचं आवडतं आहे. तसं तर आपल्याला ज्या पूजा आहे ना त्यामध्ये जे आपलं पूजेचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे शुभ्र वस्त्र. तर मी नक्कीच प्रयत्न करते दुसऱ्या वेळेस, कारण आता 2 शुक्रवार झालेले आहेत पण मी काही शुभ्र वस्त्र आणलेलं नाही आहे, कारण ते माझ्या लक्षातच राहत नाही अगोदर. आणि इथं लाल रंगावर छान अशा पिवळ्या कलरची रांगोळी काढलेली आहे. तर असं वाटत आहे की एक छाप्यानंच रांगोळी काढलेली आहे. खूप भारी दिसत आहे. आणि 2 जे आपले लक्ष्मीचे पावलं आहेत त्याचेच छापे मी टाकलेले आहेत आणि एक स्वस्तिक काढून छोटासा वेल काढलेला आहे. तर रांगोळीची शोभा छान वाटत आहे मलाही. तर इथं रांगोळी वगैरे काढून घेतली, लगेच पूजा मांडली आणि आपली जी पोथी वगैरे आहे ती वाचून घेतलेली आहे आणि आपली पूजा सर्व संपन्न केलेली आहे. तर अशा प्रकारे मी जॉबहून आल्याच्या नंतरचं माझं थोडंसं रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता दुसऱ्या वेळेस तुम्हाला मी नक्की बिना कांदा लसूण नैवेद्य किंवा जेवण कसं करायचं त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.